आहे लग्नानंतरचा दुसरा दिवस अँड आता आम्ही जातो आहे देवदर्शनाला. आता थोडी माझ्या मावशीची म्हणजे पोस्ट लग्नाची प्रथा चालू आहे, ते हळद उतरवणी अँड ऑल करायचं आहे, ते करताय. मग ते झाल्यावर आम्ही जाऊ. आम्ही ॲक्च्युली इथून चेकआउटच करणार आहे अँड देन मग आम्ही मंदिर फिरून देन मग बॅक टू मुंबई. बट मी तुम्हाला माझ्या रूममधून व्ह्यू दाखवते. सी, हा व्ह्यू आहे माझ्या रूममधून. किती सुंदर. ह्या नदीमध्ये पॉन्ड आहे म्हणजे छोटंसं, त्याच्यामध्ये कमळ आहेत. हिरून दिसत नाहीत बट त्या साईडला आहेत. आणि इथे मंदिर आहे, हे वालं आहे ना ते मंदिर आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेल. मी आता जाणारच आहे मंदिरात पाया पडायला, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. बट एवढं सुंदर प्लेस आहे ना, एवढी सुंदर. सगळीकडे हिरवं हिरवंगार पाणी आणि खूप चांगली वाईब वाटते. खूप सुंदर आहे. मी दाखवेल ह्या पूर्ण एरिया नंतर तुम्हाला. आणि नंतर जाऊ तेव्हा पण व्हिडिओ करेल. ॲक्च्युली इथे नेटवर्क नाही तर मी माझ्या व्हिडिओज खूप आधीच पोस्ट केल्या असत्या, बट नेव्हर माइंड, एडिट तर केले आहेत मी. तर मग आता बघू. तुम्हाला नेते मी मंदिर दाखवायला. मंदिराची एंट्री आहे अँड देन इथे समोरच मंदिर आहे. इथे समोरच मंदिर आहे. आत हे मंदिर आहे. इथे पण छोटं कृष्णाचं हे मंदिर आहे आणि मग मागे तो पॉन्ड छोटा. आणि इथे आम्ही राहत होतो. इथे हा सगळा मंदिराचा परिसर आहे. आज पण इथे 2 लग्न होणार आहेत म्हणून सगळ्यांची आवरावर चालू आहे. हे बघा, मंदिरामध्ये मी फोन घेऊन जाऊ शकते की नाही मला माहिती नाही, बट बघू. बघा मंदिर. इथे मंदिर संपल्यावर इथे व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. हवाला हे मी काल कवर केलं असेल. इथे माझ्या ताईच्या लग्नाचं मंडप लागलं होतं. इथे दुसऱ्या लग्नाची पण शूटिंग चालू आहे. इथे कमळ येतात, ते सगळं ग्रीन ग्रीन दिसतंय. तिथे कमळ लागलेत. इथे पण आले होते बट ह्या लोकांनी ते काढलेत. सी, हे मंदिर आहे. इथे पण कृष्णांचं मंदिर आहे. झालं आमचं, आता आम्ही जाऊ घरी. इथे कोकण कन्या आहे, तिचं पण लग्न झालं होतं आणि आय गेस तेच बघून माझ्या मावशीने इकडे लग्न करायचा विचार केला आहे. आय डोंट नो, बट सुंदर आहे. गाईज, आम्ही आता आलो आहे भराडी देवीला. भराडी देवी नाही, भगवती देवीला. तिथे सगळी सुपारीची झाड आहेत. बघा किती उंच आहे. सुपारीची आहेत ना? हां, नारळाची पण आहेत, बट मी बोलते. आणि हे भगवती देवीचं मंदिर आहे.
ही माझी मावशी आणि हे माझे काका. हाय. हे मंदिर आहे गाईस देवीचं. इथून एंट्री आहे आणि हे मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला पाणी आहे. दर्शन घ्या गाईज. ते ही नदी आहे, किती सुंदर आहे. आणि ह्याच्यात खूप मोठे मोठे मासे पण आहेत. तुम्हाला दिसेल की नाही मला माहिती नाही, ट्राय करू आपण. हां हे बघा, किती छान वाटते. काय सुंदर वातावरण आहे. आणि हे मंदिर इथे पण दशावतारची शूटिंग झाली होती गाईज. इथे शूट झालं होतं एक सीन. कुठला सीन आहे तो तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा आता, जर तुम्ही बघितला असेल तर पिक्चर. गाईज आम्ही आता आलो आहे अंगणेवाडीला, म्हणजे भराडी देवीचे दर्शन करायला. इथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे म्हणून मी काय दाखवू नाही शकत, बट असंच तुम्हाला थोडंसं ग्लिम्स देते मी मंदिराची. हे बघा, हे मंदिर आहे. तिथे देवी आहे, बट इथे आपण व्हिडिओ काढू नाही शकत म्हणून मी काढत नाही व्हिडिओ. नेव्हर माइंड, तुम्ही कधी आलात तर या. आहे हे मंदिर बाहेरून. मंदिराचं असं स्ट्रक्चर इथे काढलेलं आहे, असं सेम मंदिर आहे. आम्ही जेव्हा लास्ट टाइम आलेलो तेव्हा हे थोडं ह्याचं काम चालू होतं, आता बऱ्यापैकी झालेलं आहे. बट आत्ता ह्या वर्षीपासून त्या लोकांनी ओटी भरणं आणि गाऱ्हाणं घालणं बंद केलं आहे, हे आम्हाला आत्ताच समजलं. आपण ओटी पण नाही भरू शकत इथे, नाही आपण गाऱ्हाणं घालू शकत. बट असं आहे, जी अंगणेवाडीची जत्रा भरते ते इथेच भरते. ह्या रामेश्वर मंदिरात आलो आहोत आणि हे मंदिर महाराजांच्या काळापासून आहे. इथे महाराजांची एक मूर्ती पण स्थापित केलेली आहे. आणि हे जे महाराजांच्या मूर्तीच्या मागे जे वटवृक्ष दिसतं आहे ना, ते स्वतः महाराजांच्या हस्ते लावण्यात आलं आहे. आणि ते 335 वर्ष जुनं आहे. आणि अजून पण ते झाड असंच्या असं आहे आणि ते वाढतच जात आहे. आणि ह्या मंदिराची स्टोरी अशी आहे की जेव्हा महाराज सिंधुदुर्ग जिल्हा बनवत होते तेव्हा खूप प्रॉब्लेम येत होते मध्ये. मग तेव्हा महाराजांना स्वप्नामध्ये देवी आलेली आणि त्यांनी सांगितलेलं की इथे येऊन पूजा करा. तेव्हा महाराजांनी इथे पूजा केली अँड देन त्यांनी स्वतःचं रक्त अभिषेक म्हणजे अंगठा कापून रक्त दिलं. आणि मग त्यानंतर पूजा केल्यावर सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आला आणि तो यशस्वीरित्या पार पडला. आणि तेव्हापासून हे मंदिर आहे. हे मंदिर तेव्हा ही स्वयंभू पिंड आहे इथे बेसिकली. किती सुंदर वाटतंय बघा. दर्शन घ्या. ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला मंदिरच मिळणार आहे सगळे. हे मंदिर आहे पूर्ण. इथून एंट्री आहे, असं पॅसेज आहे मंदिराचा पूर्ण. आम्ही आता कुणकेश्वर मंदिर मध्ये आलो आहोत.
हे मालवणमधलं हे एक फेमस मंदिर आहे आणि ही पण स्वयंभू पिंडी आहे ह्या मंदिरात आणि ह्याला असं बीचचं व्ह्यू आहे. इथे हा बीच आहे कुणकेश्वर बीच. मी जेव्हा लास्ट टाइम आली होती तेव्हा मी हे ब्लॉग नव्हता केला याचा, पण आता मला परत चान्स भेटलाय तर मी करते. सगळे मंदिर आहेत, गणपतीचं मंदिर, मग हे नारायण मंदिर, हे शंकराचं मंदिर, वेगवेगळ्या देवांची छोटी छोटी मंदिरं बांधली आहेत आणि मग हे एक कुणकेश्वर मंदिर. झालं आमचं दर्शन, आता आम्ही जाऊ घरी थोड्या वेळातच. आता आम्ही बीचवर जाऊ पहिला, मग जाऊ घरी, पण देवदर्शन तर झालं. खूप छोटे छोटे मंदिर आहेत इथे. हे मंदिर आणि हे बीच.